नमस्कार. नमस्कार. आहे का कोणी? नमस्कार. ऐकू येतोय आवाज? एक कमेंट करा म्हणजे समजेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैर् सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम. वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशांति सातीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. या आधीच्या निरूपणामध्ये आपण बघितलं की अज्ञान गीता आपण थोडी समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षामध्ये गीता ही ज्ञान गीतेमध्ये जे सांगितलंय ते समजण्यासाठी खरं काही मुद्दे आणि सूत्र आपण बघितले की ते एकदम सगळं आपल्या डोक्याच्या वरून जातं किंवा आपल्याला ते करणं शक्य नाही आहे. त्यामुळे काही मुद्दे असे मांडले की नाही आचार्यांनी किंवा सगळ्या संतांनी मिळून की त्यामुळे आपली जवळीक वाढली की सगळ्यांनी जवळ तर यावं. कमीत कमी सगळं चांगलं जरी असलं तरी तिथे जर आवडलं नाही आणि आपलं जर लक्ष गेलं नाही आपण करू शकत नाही असं म्हटलं. प्रत्येक वेळी आपल्याला नियम करावे लागले आणि त्या नियमात बांधून राहिलो तर आपल्याला ती करायची इच्छा होत नाही. म्हणजे त्याकडे दुर्लक्ष होतं. सरळ सरळ आचार्यांच्या ते लक्षात आलं की सगळे सारखे नसतात. सगळ्यांना सांभाळून सुद्धा घ्यावं लागतं. एखादाच 100 विद्यार्थी असतो, एखाद 2च विद्यार्थी असे असतात की जे सांगितलेलं ऐकतात आणि प्रत्यक्षामध्ये न ऐकणारे म्हणजे का ऐकत नाहीत. त्यांना करायचं असतं पण त्यांची पात्रता कदाचित कमी पडते. त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेल्या भगवंताला जर आपण मानतो तर त्याच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्याला सहजतेने आपल्याला पकडायचा आहे. त्याला सहजतेने त्या ठिकाणी त्याला आपल्याला न्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी अज्ञानगीता म्हणजे अशा प्रकाराने त्यांनी 3 प्रश्न विचारले
आणि त्या 3-4 प्रश्नांनी आपण त्यांच्या जवळ गेलो हे निश्चित आपल्याला थोडंसं उजळणी करावं लागेल. आपण त्याचा भाग पुढे नेतोय. तर त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा गीतेमध्ये विचारलं तर एकदम प्रत्येक जण आत्मा आहे म्हटलं. आता शंकराचार्यांची जी परंपरा आहे त्या ठिकाणी जेव्हा ते शिकवतात तेव्हा प्रत्येक वेळी विचारतात मी कोण आहे, मी कोण म्हटल्याबरोबर ते सगळेजण म्हणतात की मी आत्मा आहे. आता यांना माहिती झालंय सगळं की आत्मा, मग आत्मा असं म्हणणं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं आहे की नाही. त्याच्यामुळे त्या परंपरेत पाहून पाहून जरी म्हटलं की याचा अर्थ काय, याचं उत्तर काय, तर मुलांना तोंडपाठ. तर त्या तोंडपाठालाही अर्थ नाही. कारण आत्मा आहे तर आत्मा कसा हे सगळं तुला समजायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी प्रश्नाचं उत्तर विचारत असताना आपल्या पातळीवर येऊन प्रश्न विचारले. हे तर मला पण इतकं आवडलं की सगळ्यांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त लोक आपल्याकडे आले पाहिजे यासाठी त्यांनी या गीतेलाच थोडं वेगळ्या पद्धतीने विचारून मी कोण म्हटलं, प्रश्नाचं उत्तर देह दिलं. आता इतकं गोड आहे ना हे सगळं. जर तू ते देह म्हणतो आम्हाला अजून पुढे न्यायचंय, तुम्हाला ती गोष्ट नंतरची आहे. तुला तर वाटतं की मी देह, माझं नाव, मी, हे सगळं तुला वाटतं ना. मग त्या देहाचं कर्तव्य करावं लागेल की नाही तुला. आणि त्या कर्तव्याचे नियम सांगतो मग मी तुला. सगुणाची उपासना कर. ते नियम देहाचे आहेत पण देहाच्या नियमांमधूनच तुला शिकवतो ना. मग तू देह म्हणतो आणि झोपून राहिला तर कसं चालेल. देह म्हटलं तर अभ्यास करावा लागेल. तू देह जर म्हणतोय आत्म्यापर्यंत तर जायला वेळ आहे पण देह म्हणतो ना, मग देहापर्यंत जर तुला विचार करायचा असेल तर देहाची कर्तव्य तुला करावी लागतील. मग आपल्याला आता उत्तर मिळतं की सगुण उपासना का आवश्यक आहे, व्रत वैकल्य का आवश्यक आहे, स्नान जपादी कर्म का आवश्यक आहे. कारण त्यासाठी त्याला देह आहे समजून त्या उपासना करत करत त्या देहापासून वर जेव्हा जायचं आहे तेव्हा त्याच्या लक्षात येईल ना. पण सुरुवातीपासूनच जर त्यांनी सांगितलं की मला काहीच करायचं नाही तर कसं चालेल. त्यामुळे आपल्याच प्रश्नांचं उत्तर देत असताना आपल्याच कडून त्यांनी काढून घेतलं देह. मग तुला करता कोण आहे तर म्हणतो मी. मग करायला नको. जर तू करता हे तर आपणही उत्तर देतो. अज्ञानी ज्याला ज्ञान आहे किंवा नसेल तो म्हणतो हो मी केलं, आज मी ही उपासना केली, आज मी हे कर्म केलं. मग मी केलं ना, तुला वाटतंय ना मी केलं. मग त्याच्या पुढे जाऊन मग आचार्य सांगतील की तू मी केलं पण त्याचं फळ जे आहे ना ते तू समर्पित कर. हे नंतरचा भाग आहे. पण तू स्वतःला मानलं हे आचार्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे आपण सगळेजण आचार्यांच्या जवळ गेलो. या ज्ञानासाठी जवळ जाण्याचा पात्र ठरलो. जसा मागचा विद्यार्थी असतो, मागे बसणारा बेंचवरचा विद्यार्थी जसा त्यांच्या जवळ वाटतो शिक्षकांच्या, तसं यांच्या जवळ वाटतं हो हो मला सुद्धा हे सगळं आवडलं. तुम्ही सांगाल ते मी या देहानी आणि मी समजून करतो, मी कर्म करतो. अर्जुनाला तरी ते ज्ञान दिलंय पण त्याच्या आधी प्रत्येक जीवाला म्हणतात आहे की तू मी आणि देह मानतो ना, मग तुला कर्तव्य करावं लागेल. मग तर तो करशील की नाही. कर्तव्य न करता तुला काहीच मिळणार नाही. म्हणजे पहिली पातळी त्यांनी बरोबर सांभाळली. जग कसं आहे, सत्य आहे. मग सत्यामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे की नाही. आता ते कसं शिकवतायत बघा, एकदम ज्ञान देण्याचाही प्रयत्न नाही. सत्य आहे ना, तू देह आहे ना, तू मी आहे ना, तू करता आहे ना. मग तुझा अहंकार दृढ होतो हे लक्षात येत आहे तुझ्या. ते विचारतात इथं 4थ्या पायरीवर ते विचारतात लक्षात येत आहे का तुझ्या. तू केल्यामुळे कदाचित काय होतं, 2 गोष्टी आपणही अनुभवतो की 2 गोष्टी केल्याबरोबर एक तर केल्याचा अभिमान येतो की मी केलं, आणि फळ जर मनासारखं मिळतं किंवा मिळत नाही. या 2 गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आचार्य म्हणतात की तू केलाय ना, मग त्यांनी अहंकार नको दृढ, तुझा दृढ झालाय की नाही अहंकार. तू करतोय असं वाटतंय की नाही तुला. मी तुला गणित करायला सांगितली, तू केली असं वाटतंय. केल्यामुळे तुला वाटतंय का की मी केलं. आणि मी केल्यानंतर 2 गोष्टी घडतील. ते गणिताचं उत्तर मिळेल किंवा नाही मिळणार, आपल्या कर्माचा परिणाम मिळेल किंवा नाही मिळणार. ह्या दोन्ही गोष्टी घडतात. या दोन्ही गोष्टी घडत असतात. एवढे त्यांनी प्रश्न विचारून ठेवले. तुला फळ मिळणार आहे आणि फळ तुझ्या मनाचं असेल किंवा मनाविरुद्ध असेल. मग त्याच्यासाठी मी अमृतकणामध्ये म्हणलं की ठरवलेलं घडत नसेल आणि ठरवलेलं घडत असेल तरी पण करवणारा कोणीतरी आहे हे लक्षात येतं की नाही आपल्या, की कोणीतरी करणार आहे. ठरवलेलं घडत नसेल आणि न ठरवलेलं घडत असेल म्हणजेच नक्कीच कोणीतरी करताय ना. जे मी केलं नाही त्याचं पण कधी कधी घडतंय, जे मी केलं नाही ते सुद्धा घडतंय, आणि जे करूनही घडत नाही. म्हणजे परिणामांकडे आचार्य लक्षात येतात. परिणाम तुला पाहिजे तो मिळाला नाही म्हणजे तू केलं नाही असं नाही, तू करून सुद्धा मिळत नाही हा कर्म सिद्धांत ते शिकवतात. मग इथे तुझा अहंकार दृढ होण्याचं काय कारण आहे. तू केलं त्याचं फळ मिळतं कधी मिळत नाही याच्यावरती जर लक्ष ठेवलं तर फळ देणारा कोण आहे आणि ते बघणारा कोण आहे. ह्या गोष्टींकडे साक्षीभावाने बघणं
म्हणजेच अहंकार दृढ होणार नाही. किती साध्या शब्दात उत्तर दिलं आहे त्यांनी की तुला वाटतंय ना, मग ठरवलेलं घडत नसेल. कधी कधी खूप अनुभव येतात आपल्याला की आपण एखादी गोष्ट ठरवली, घडत नाही, आणि न ठरवलेलं घडून जातं कधी कधी. अरे आपल्याला वाटलं नाही असं काही होईल, मग हे कोणी केलं, करता तर मीच आहे, करणारा मी आहे. आपण उत्तर दिलंय त्यांना, जग सत्य आहे, करणारा मी आहे. आणि मग घडलं नाही घडलं, हे कसं घडलं, घडलं कधी कधी घडलं नाही, हे कसं घडलं. हा, म्हणजे करणारा कोणीतरी आहे, कोणीतरी कर्माचं फळ देणारा आहे. मग आता या ठिकाणी बुद्धीला स्थिर करायचं आणि म्हणायचं कर्म करीन, फळाची अपेक्षा करणार नाही. हेच तर गीतेमध्येच सांगितलंय, जे आपण अज्ञान गीतेमध्ये ह्या पायरीने आलो. म्हणजे असं जाऊन त्यांनी खाऊ घातलाय, सरळ जाण्यापेक्षा असं जाऊन खाऊ घातलं. आपल्यालाच प्रश्न विचारले आणि म्हटलं ठरवलेलं घडत नसेल आणि न ठरवलेलं घडत असेल तर घडवणारं कोणीतरी आहे, हे तर निश्चित आहे. मग दोन्ही गोष्टीमध्ये स्थिरता म्हणजेच खरी शांतता. दोन्ही गोष्टीमध्ये स्थिरता म्हणजेच खरी शांतता, ज्याच्यावरती आपण मनोनिवृत्ती, परमोपशांती. मग त्यांनी आणि अवस्था कशी आहे तुझी, या प्रश्नावर आपण विचारलंय त्यांनी. मग या 5वा प्रश्न त्यांचा खूप महत्वाचा आहे. मग तू तुझ्या मनाने सगळं करतोय, देह मानतो, मी म्हणतो, बंधनात आहे, सत्य वाटतं तुला, दृढ होत जातोय तुझा अहंकार, तर मग कसं वाटतंय. तर त्यांनी सांगितलं मला अशांत वाटतंय, इतकंही कर्म करून मला शांतता नाही. हे जे आपण म्हटलं घडवलेलं न घडत असेल तेव्हा मिळत असेल तर ती वेगळी गोष्ट झाली, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये मी अशांत आहे. मग त्यांनी म्हटलं की अविद्या नाशो मोक्षः. जर समजा तुझ्या अविद्येचा नाश झाला, अविद्या कोणती, की तू केलं तरी घडतं, नाही केलं तरी घडतं, हे घडवणारा कोणीतरी आहे याच्याकडे लक्ष दे आणि त्याला तुझं सगळं कर्म समर्पित कर. सगळं कर्म समर्पित केल्यानंतर जे फळ देणारा तो आहे, हे आचार्यांनी लक्षात ठेवलं. म्हणजे करायला लावतात आणि केल्यानंतर बाकी काय करायचं ते पुढची गोष्ट सांगतात. म्हणजे करायला त्याच्याजवळ आलेत लोक. हो, आता आम्ही पूजा करू, आता आम्ही अशा प्रकारचं पारायण करू, अशा प्रकारचा जप करू, अशा प्रकारची सगुणाची उपासना करू. त्यांनीही अशांत वाटलं तर पुढे काय करायचं ते सांगतील. तू देह मानला तर हे तुला करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की स्वधर्म. मग हे आपल्या 19 सूत्र झाले त्याच्यावरती, की 17-18 सूत्रांनी त्यांनी सांगितलं की दुरावा नकोय आपल्याला, कोणत्याही प्रकारचा दुरावा आपल्याला नकोय. मग आता विज्ञानाचं युग आहे. विज्ञानाच्या युगामध्ये, कलियुगामध्ये सत्ययुग आणि त्रेतायुगासारखं काही राहिलेलं नाही. त्रेतायुगासारखे जर तुम्ही गोष्टी म्हटलं तर त्याला हास्यास्पद होतात पुराणातल्या गोष्टी, की पुराणातल्या गोष्टी अशा कुठे घडत असतात का, आपल्या बुद्धीला ते पटत नाही. आता बुद्धीला पटण्यासारखं काहीतरी सांगितलं तरच पटणार आहे. मग आजची मागणी काय आहे, तर तू आधी स्वतःला ओळख, तू कोण आहे. ते म्हणतात विज्ञान युगामध्ये बाकीच्या भानगडीत न पडता तू कोण आहे हे स्वतःला जर ओळखलं ना, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळण्याची शक्यता आहे. त्याचा मार्ग मी दाखवतो. कारण तू अशांत आहे ना, तूच सांगितलं, हे सगळं खरं मानून सुद्धा तुला शांती मिळत नाही ना. मग मार्ग आता जे समोरून येतात ना, ते करायचं असेल ना, ते योगायोग आहे. त्या योगायोगाने तू जाऊ नको. जे समोरून येतात ते मार्ग, त्या योगायोगाने जाऊ नको. आपल्याला जे वाटतं आणि जेही सक्सेसफुल असतात, जेही यशस्वी असतात, ते स्वतःच्या मनाचं ऐकतात. त्या मनाचं ऐकल्यानंतर त्यांच्या जिथे शांती वाटते तेच ते करतात. तसं जर केलं तर मग त्यांनी आपण इच्छेवरती पण म्हटलं की इच्छा ही नैसर्गिक आहे. इच्छा असं ही गोष्ट करावी वाटणं ही नैसर्गिक आहे. फक्त इच्छेची मागणीमध्ये जर परिवर्तन झालं, तिथे थोडं थांबायचं. की इच्छा नैसर्गिक आहे, पण ती इच्छा आपल्याला आतून शांतता देते की नाही यावरती थांबायचं. त्याला विचारायचं, मागणी जास्तीची करायची नाही. याच्यावरती आपलं निरूपण झालंय म्हणून थोडं घाईनी घेतलं की मागणी करतो, मग त्याचं तृष्णेमध्ये बदल होतो. की ती तृष्णा म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि फक्त ह्याच मार्गाने मला सुख मिळेल, दुसरा नाही. एक घर बांधलं तरी दुसरं घर बांधायचंय, दुसरं बांधलं तरी ते आणखी चांगलं पाहिजे, या गावात नाही राहायचं आणखी कुठे. अशा प्रकारची तृष्णा जर या इच्छेला बदलवत असेल तर ती तृष्णा घातक आहे. प्रत्यक्षात इच्छा घातक नाही. यावरती आचार्यांनी सांगितलं, जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर त्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. ती इच्छा कशी आहे, नैसर्गिक आहे ती, त्या नैसर्गिक इच्छेवर तुम्ही वागलं पाहिजे. मग पैसा मिळतो म्हणून अजून हवाय, मान मिळतो म्हणजे अजून हवाय, भोग म्हणजे कंटाळा तर येतच नाही भोगाचा, नवीन नवीन प्रकारचे भोग आपल्याला आवश्यक वाटतात. असं जेव्हा वाटत असेल, जे हृदयाकडून तुम्हाला वाटत असेल की हे योग्य नाही किंवा आमच्या आशीर्वादाने असं वाटेल, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी थांबायला पाहिजे. तेव्हा मग आम्ही म्हणू की ती इच्छा तुम्ही चांगल्या मार्गासाठी बदलवाल. मग ह्या तृष्णेचं फळ नेहमी दुःख मिळतं सारखं मागे लागल्यामुळे. मग ते त्याच्यावरती पण आपण बोललो की आपण गुलाम बनतो. त्या तृष्णेचा आपण जर गुलाम बनलो तर तेही चालणार नाही. म्हणून
जेव्हा देव, आता बघा, एक अतिशय स्वतःच्या ओळखण्याची लालसा. आता हे लोक म्हणतात की मुमुक्षत्व काय आहे. आता इथपर्यंत कालचं झालंय, थोडक्यात सांगितलं. आता ही लालसा, इच्छा जी आहे, ती इच्छा लालसेमध्ये कसं म्हणतात की जर तुला असं वाटलं की रोज वाटत राहिलं की मी कोण आहे, मी कोण आहे, मी हे जे करतोय ते मला आनंद मिळतोय का, ही जर इच्छा तुझ्या मनात असेल तर त्याला लालसा म्हणतात. ती तृष्णा आणि लालसेत फरक आहे. कालची जी तृष्णा होती ती भौतिक जगाकडे आकर्षित करत होती, सारखं भौतिक जगाकडे आकर्षित करून हे पाहिजे ते पाहिजे, आणि मिळाल्यानंतर सुद्धा शांत झोप न येणे हे तुझ्या लक्षात आलं की इतकं सगळं मिळवून जर तू त्याकडे लक्ष दिलं तर लक्षात येतं की शांत झोप नाही लागत आहे. मग जर तुला वाटायला लागलं काहीतरी वेगळं पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे, तेव्हा कुठे मला शांतता वाटेल. ते मुक्ती आणि मोक्ष तर वेगळी गोष्ट आहे. सध्या तुम्हाला शांत व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं. मग ती जी पहिल्यांदा इच्छा उपजली होती मनामध्ये की जी नैसर्गिक आहे, ती नैसर्गिक इच्छा जी मागणी आणि तृष्णेकडे जात होती, त्या इच्छेला आपण दुसऱ्या भागामध्ये सांगतोय आता की त्या इच्छेकडे थोडं लक्ष द्यायचं. तिला जर वाटतंय की नर्तन करायचंय, एखादा डान्स क्लासला, त्या व्यक्तीने डान्सला जाऊन तिथे सुद्धा आराधना केली ना तर ती ही नटराजाची आराधना होते. मग नटराजही त्याचं दैवत आहे. 16 कलांचा अधिपती गणपती आहे. तुम्ही जीही कला कराल त्या कलेसाठी देवता, उपास्य देवता समोर आहेत. कलेमध्ये सुद्धा पुढे गेले ना तरी त्या ठिकाणी देव आहे. ही लालसेला पटवायचं. जे कराल, हस्ताक्षर सुंदर काढायचंय त्याकडे जा, तुम्हाला छान गाता येतं त्याकडे जा, लिहिता येतं, परोपकार करता येतो, हृदयाला आवडत असेल ते करा. प्रत्येक ठिकाणी वर वर जाण्यासाठी मार्ग आहेत. मग ही जी लालसा आहे ती दुसऱ्यांना आपल्यासोबत घेण्याची आहे, आपला स्वार्थ पूर्ण करण्याची नाही. मग ह्या दोन गोष्टींमध्ये निर्णय घेण्यासाठी आपल्याला हा दिवस मिळाले दोन, की पहिल्यांदा लालच जी इच्छा असते त्या इच्छेला बदलवलं आणि नैसर्गिक इच्छेला नैसर्गिककडेच नेलं. की तुला वाटतंय तुझ्यात त्यातून तुला छान झोप लागत असेल, आज मी हे काम केलं आणि इतकी छान झोप लागली, हा त्याचा परिणाम आहे. मग तो जो परिणाम आहे तो परिणाम जर मिळत असेल झोपेचा, झोप म्हणजे आपली सगळ्यात पहिल्यांदा आत्मात्वम गिरिजा मती सहचरा प्राणात शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. निद्रा ही समाधीची स्थिती आहे म्हणतात आचार्य. ही जी स्थिती आहे ना समाधीची, ती निद्रा आहे. आपल्याला समजत नाही. याचं कारण दुसरं आहे. झोपून उठल्यावर किती आपल्याला ताजतवानं वाटतं आणि झोप जर झाली नाही तर आपल्याला अस्वस्थ होतं. मग ती समाधीची स्थिती लक्षात घ्या म्हणतात. त्या लालसे त्या इच्छेला जर शांत झोपण्याचा त्याचा परिणाम असेल तर ती लालसा आहे. आणि ती लालसा सुद्धा नैसर्गिक आहे. कारण याचं कारण आपल्याला आठवत आहे की जन्माच्या आधीच आपल्याला सांगितलंय तू माझा आहे आणि मी तुझा आहे, हे तुला सांगून ठेवलंय. मग त्याचा जर तो शोध घेत असेल, मुळातला जर शोध घेत असेल ती व्यक्ती, तर ती लालसा उत्तम आहे. कारण आत्म्याचा शोध घेण्यासाठी त्याला आतच उतरावं लागतं आणि सारखा मी कोण याचा हा शोध घेतो. आचार्य म्हणतात आता आला की नाही बरोबर, जी अस्वस्थता ती हळूहळू कमी होईल. आज रात्री झोप लागेल, उद्या लागेल, आणि अशी जर 10 दिवस झोप तुला लागायला लागली ना तर मग ती इच्छा काय म्हणेल, हेच करू ज्यांनी मला झोप लागते. आतापर्यंत झोपेकडे दुर्लक्ष करून पाहिजे ते मिळवलं, त्यांनी अस्वस्थ झाली. आपल्यालाच प्रश्नांची उत्तरं विचारली आचार्यांनी. आपण म्हटलं हे इतकं सगळं केलं, मिळालं, पण अस्वस्थता आहे. मग ते म्हणतात एक क्षण जरी एखादं काम करून शांत वाटलं आणि रात्रीचं झोप येत असेल तेच करणं दिवसभर. मग त्यांनी, आणि याचा अर्थ चुकीचा या अद्वैतात काढायचा नाही, मग आम्हाला मोबाईल पाहून आनंद, असं नाही. इतक्या खालच्या कॅटेगरीचा आपण विचार करायचा नाही. एखादी चांगली गोष्ट लिहायचं ठरवलं, वाचायचं ठरवलं आणि त्यातून जर छान शांत झोप लागत असेल तर असंच रोज करावं वाटणं याला लालसा म्हणतात. आणि त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. की जो मुमुक्षू म्हणजे कसा, की मी कोण आहे, आता ना मला या सगळ्या गोष्टी खऱ्या कळायला लागल्या, याच्यात ना मला काही खरं सुख मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे मला काहीतरी वेगळं करावं लागेल. जे मला आतून स्फूर्ती मिळते ते मला करायचंय. मग मी कोण हे बौद्धिक कुतूहल निर्माण होतं. याच्यातून दुसरा भाग होतो आणखी, की मी खुश नाही पण दुसरा खुश आहे कोणीतरी, तो का खुश झाला, त्याचं कारण काय आहे. जे सगळ्यांना मिळतं तेच त्याला मिळतं तरी तो खुश आहे. आपले साधू संत म्हणतात ह्याच्यात खुशी आहे, त्याच्याच तो मागे लागतो. आणि एक दोनदा त्याला त्रास होतो, पण त्रास झाल्यानंतर त्याला एक दोनदा जाणवतं की आपल्याला याच्यातून चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, कारण हृदय शांत आहे ना, बुद्धीचा संपर्क संपलाय. आणि बुद्धी मग मुमुक्षु, मग त्याला म्हणतो मला असं मोकळंच राहायचंय.
आता मला बंधनात राहायचं नाही, हे करून मी पुन्हा पुन्हा बंधनात पडतोय. हे केलं तरी उद्या आणखी करावं लागतंय, त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. एक घेतली गोष्ट तर दुसरी घ्यावी वाटते, म्हणजे आपलं सारखं बुद्धी त्याच्याच कामात राहते. बुद्धी शिणते हे लक्षात आल्यावर तो म्हणतो आता मी कोण आहे आणि मला असं जे वाटतंय ना तेच. मग शंकराचार्य त्याला मोक्ष साधना म्हणतात. त्याला जी मुमुक्षुत्व जे आहे, मला आता काहीतरी वेगळं पाहिजे आहे. कारण तुझ्याकडून मिळालेल्या प्रश्नांच्या उत्तरांतून मला कळलंय की तू माझ्याजवळ आला, मी तुला एक तर आशीर्वाद देतो आणि त्या आशीर्वादानेच तर मुळात मोठ्या लोकांजवळ गेलं. त्यांच्याजवळ जे असतं ते आपोआपच आपल्याला मिळतं. त्यामुळे त्यांच्याजवळ गेल्यावर ते आशीर्वाद देतातच. त्याच्या व्यतिरिक्त याची स्वतःची इच्छा खूप आहे. आता आपण एक साधं उदाहरण आहे की तिरुपती बालाजीला आम्ही एकदा गेलो, जेव्हा माझ्या लक्षातच नव्हतं की त्याचं काय महत्व आहे. जेव्हा लहानपणी आपण जेव्हा जातो तेव्हा कळत नाही. बालाजीचं खूप महत्व आहे असं म्हणतात. कशाला? काशीला खूप महत्व आहे असं म्हटलं आणि आपल्याला लहान वयात घेऊन गेले. आपण काय बघतो तिथे काशीला जाऊन आणि तिरुपती बालाजीला जाऊन काय बघतो आपण? कारण नेलं ह्यांनी म्हणून जायचं आणि वापस आल्यावर आम्हाला तर देव पण बघितला नाही असं म्हणतो. कारण त्याच्यामध्ये काही लक्षच नसतं की काय बघायचंय, तिथला कुठला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि तेच जर थोडं कळलं, कुठून तरी वाचलं, लोकांनी सांगितलं की या ठिकाणी अशी अशी ऊर्जा आहे, या ठिकाणी गेल्याने असा फायदा होतो, हे एकदा कळलं ना की माणूस तिथे 10 मिनिटं रेंगाळतो, तिथून निघावं वाटत नाही. हा मानसिकतेतला बदल जो आहे ना तो अपेक्षित आहे त्यांना. आता त्याला वाटतं की खऱ्या सुखाची जर लालसा करायची असेल ना तर यांच्याजवळ बसावं लागेल स्वतःहून. त्यांनी नाही सांगितलं तरी मला काही गोष्टी कराव्या लागतील स्वतःहून. हा जो बदल आहे, बुद्धीतलं परिवर्तन, हे हृदयाला पण आवडतं. मग तो म्हणतो साधकाची शुद्ध इच्छा असते ही की सत्वगुणी राहायचं आहे आता आणि ह्याच गोष्टी करायचा. मग याला सुद्धा लालसा म्हणायचं का म्हणतात? आचार्यांना विचारलं, मग ही लालसा आहे का मुमुक्षत्वाची? जशी ती तृष्णा, मग ही लालसा मुमुक्षत्वातली, तर ही लालसा आहे का? ही जी खरी गोष्ट चांगली आहे का? तर ते म्हणतात नाही, ही सुद्धा लालसा नाही. कारण की लालसा आणि तृष्णा शेवटी अपूर्णतेकडेच नेतात. की मी कोण आहे शोधत बसत गेलो आपण, या ठिकाणी जर शोधत बसत गेलो तर त्या ठिकाणी काहीही सापडणार नाही शोधण्यात. बघा, ग्रंथ बघायला जातो, त्याच्यात मग डोकं असं वाटतं की काम करत नाही आपलं, ग्रंथात काही सापडत नाही. पूजा करायला गेलो, सत्वगुण आहे, पूजेत काही सापडत नाही. नामस्मरणात मन लागत नाही, काहीतरी तर करायचं आहे, लालसा खूप आहे, पण ती अपूर्णच आहे. ते म्हणतात आचार्य, ही सुद्धा अपूर्ण आहे. कारण ह्यातूनही तुम्हाला पूर्ण सुख मिळू शकत नाही. कारण काहीतरी शोधायचा प्रयत्न सारखा चाललाय. एक तर त्या भौतिक जगात शोधत होतो त्याला तृष्णा म्हटलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काहीतरी शोधतोय म्हणलं त्याला लालसा म्हटलं. ती सुद्धा पूर्ण सुख देऊ शकत नाही, कारण पुन्हा शोध चालूच आहे. त्यांचं म्हणणं आहे की जसं बी असतं जमिनीमध्ये पुरल्यावर माती पाणी त्याचं व्यवस्थित झाल्यानंतर कसं आतून फुटतं आणि आतून जेव्हा तो बाहेर येतं, डौलाने जसं पीक डोलायला लागतं तसं आतून काहीतरी यायला पाहिजे. तुम्ही शोधू नका काही. मग त्यासाठी आपण म्हणतो की रेड्यांच्या करवी जर ते वेद वदवून घेऊ शकतात, मग आपल्यासारख्यांकडून नाही का? आधी विश्वास तर ठेवा त्यांच्यावर, आधी त्यांच्यावरती विश्वास ठेवा, मार्ग ते दाखवतील. अशी आतून जेव्हा इच्छा होते, ती लालसा सुद्धा त्याचं नाव नाही. कारण मला आता तळमळ आहे. ही तृष्णा वेगळी, तळमळ वेगळी, इच्छा वेगळी, मागणी वेगळी. आता तळमळ कशाची आहे? शांत होण्याची तळमळ आहे. मग जे काही पूर्ण आहे त्याला लालसा नसते. आता माझं समजा पूर्ण समाधानात एखादा व्यक्ती बसलाय तर त्या व्यक्तीला काहीच नको असतं ना. मग त्याच्यामुळे लालसा नाही, तृष्णा नाही, इच्छा नाही, हे सगळे शब्द बाजूला पडले ज्ञानामध्ये. ज्ञानामध्ये कोणते विचारच करायचा नाही आहे. कोणता 1 मिनिट तरी, कमीत कमी 1 मिनिट असं बसायचं आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विचार नाही, फक्त श्वासावर केंद्रित करायचं, जे आपण सोहम साधना म्हणतो तसं. कोणत्याही पद्धतीने 1 मिनिटामध्ये राहून इच्छा, मागणी, लालसा, तृष्णा काहीच नाही. मन कसं निर्विकार झालं पाहिजे. निर्विकार मन जेव्हा झालं त्या क्षणाला काहीतरी सापडण्याची शक्यता आहे. कारण शोध संपवायचा आहे आपल्याला. मग आता यामुळे आत्म्याला आपल्या आत्म्याला ना स्वतःला ओळखायचं नसतं. जसं जीवाला ओळखायचं असतं, मी कोण आहे, माझं काय कर्तव्य आहे, मी इथे कशासाठी आली आहे, मला आनंद का मिळत नाही, म्हणजे याचा अर्थ आपण अपूर्ण आहे, आपला जो आनंद नाही. पण आत्म्याचं स्वरूप कसं आहे की तो स्वतः इतका पूर्ण आहे, आनंद स्वरूप आहे, परमात्म्याचा अंश आहे, त्याला काहीही शोधायचं नाही, हे आपल्या बुद्धीत पटवायचं. आपल्या जो आत्मा आहे, त्याचा जो अंश आहे, त्याला काहीही शोधायचं नाहीये. याच्यावरती आपली बुद्धी कुठे स्थिर होते.
सतत काही ना काही पाहिजे असतं. चांगलं का असे ना, असं वाईटच पाहिजे असं नाही. आता मला ग्रंथच पाहिजे, आता मला नामस्मरणाच्या इतक्या माळा झाल्याच पाहिजे, ही बुद्धी सारखं पटवत असते. मग त्यामुळे तो म्हणतो अद्वैती स्पष्टीकरण आहे एक सगळ्यात महत्वाचं, की आत्म्याला स्वतःची ओळखायची इच्छा नसते, कारण तो मुक्त आहे. आपल्याला पहिल्याच याच्यात सांगितलं की आत्मा मुक्त आहे. आत्म्याला देह अडवतो फक्त, प्रत्यक्षात त्याला काही गरज नाही. हे जर जीवांनी ओळखलं ना तरच जीव शांत होईल, अन्यथा जीव त्याच्या मागेच लागेल सारखं काहीतरी, याला मिळवून देऊ तेव्हा कुठे आत्मा सुखी होईल. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची शंकराचार्यांची आपण, की अद्वैतामध्ये त्यांनी सांगितलंय, अद्वैतात बरं, द्वैतातली गोष्ट नाही बोलत आहे, अद्वैतामध्ये त्यांनी सांगितलं आत्मा मुक्त आहे. आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला काय पाहिजे? त्यांनी निर्मिती जरी केली तर त्याला काय पाहिजे होतं? काहीच नको होतं त्याला. प्रत्यक्षात आपण खातो पितो हे सगळं करत राहायचं, पण आत्म्याला ते पाहिजे हा विचार मनात नाही. आत्मा शांत आहे तिथे शांत राहू शकतो. अज्ञानाला फक्त ही जे अज्ञान आहे ना आपल्याजवळ, की मला शांत व्हायचंय, त्याला ओढ असते. ओढ ही अज्ञानाला असते, ज्ञानाला ओढ नसते. जर ज्ञानी व्हायचं असेल, आचार्य म्हणतात, आता ज्ञानाकडे अद्वैताकडे जातोय, भक्तीमध्ये हे शिकवतच नाही कोणी. भक्तीमध्ये म्हणतात भजन करत राहा 2 तास, त्या भजनामध्ये गोडी वाटली, डोळ्यातून पाणी आलं आणि समोर सगुणाची मूर्ती आली की व्यक्तीमध्ये तो अष्टसात्विक भाग जागृत होतो. पण विज्ञानाचं युग असल्यामुळे समजावून जर सांगायचं असेल तर त्यांना असं म्हणावं लागलं की आत्माला काहीच नको आहे आणि आत्मा आताही मुक्त होऊ शकतो, आहेच. तो देहामध्ये अडकलाय थोडासा, जसं आपण घरामध्ये बांधून असतो. आपण जर बांधलेलं आहे आणि आपण म्हणायचं आम्ही कसं काय बाहेर पडायचं, घरानेच बांधून ठेवलाय. घराचे दरवाजे उघडले की तो बाहेर पडतो, कारण मी मोकळाच आहे. मला बांधलं या घराच्या भिंतींनी आहे. म्हणजे तशा देहाच्या भिंतीमध्ये तो बांधलाय, तो मुक्त आहे. त्याला काहीच गरज नाही आहे कशाची. त्याच्यामुळे ओढ जी असते ना ती स्वजागृतीची ओढ आहे, की मला जागृत व्हायचं, आत्म्यासारखं व्हायचं आहे. असं जेव्हा त्या व्यक्तीने ठरवलं ना तेव्हा कुठे त्याची शांतता होईल. तो काहीच मागणार नाही, तो मागणारच काही नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मग त्याची पहिली स्तर काय असतं? कुतूहल असतं. त्याचं पहिलं असतं कुतूहल. कसं असेल ते? हा कुतूहल आहे त्याचं नाव आहे जिज्ञासा. मगाची लालसा होती बरं, लालसा आणि जिज्ञासेमध्ये फरक आहे, प्रत्येक शब्दामध्ये फरक आहे. कुतूहल वाटतं आता कोण आहे मी, कशाने शांती मिळेल, आणि मला काहीच मागायचं नाही, आत्मा मुक्त आहे, जीव त्याला अडकतोय, म्हणजे कुतूहल जागृत झालं. मग जिज्ञासा, त्याचं स्वरूप काय आहे? बौद्धिक आहे. बुद्धीने ठरवलं की आता आपल्याला काहीच करायचं नाहीये. मग त्याची तीव्रता कशी आहे? मुमुक्षुत्व, म्हणजे मला आता अगदी मुक्त व्हायचं आहे, शुद्ध ओढ आहे. आता शुद्ध ओढ आहे, कशाशी काहीही संबंध नाही. मग तिसरा स्तर आहे परिपक्वतेचा, तर वैराग्ययुक्त बोध आहे याचा. कुणाचा? पहिल्याचा. आणि दुसऱ्याचं स्वरूप काय? इच्छा विरहित आहे. इथे वैराग्ययुक्त आहे, काहीतरी वैराग्य पाहिजे. मी विरागी होतो, मी कुठे कैलासावर जातो, मी कुठेतरी जंगलात जातो आणि तिथे मला सुख मिळेल असं वाटतं. प्रत्यक्षात वाईट नाहीये ती अवस्था, पण तसं वाटतं, म्हणजे बौद्धिक आहे ना स्वरूप त्याचं. आणि ह्याला तर इच्छा पण नाही काहीच, कोणत्याच प्रकारची इच्छा नाही, इच्छा विरहित आहे. मग गोंधळ टाळण्यासाठी एक महत्वाचं सूत्र आचार्यांनी दिलंय, की भोग हवे आहेत तर तृष्णा आहे, आणि स्वतःला जर सिद्ध करायचं आहे तर अहंकार आहे, आणि अज्ञान संपावं असं जर वाटत असेल तर मुमुक्षत्व आहे. जय जय रघुवीर समर्थ. खूप महत्वाच्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आज. म्हणजे एवढ्या सगळ्या निरूपणामध्ये त्यांनी त्याचं सार असं आपण काढू शकतो, की भोग हवे आहेत ना आपल्याला, हे करावं वाटतंय, ते करावं वाटतंय, तर आपल्याला ती तृष्णा म्हणायचं. आणि मला जर सिद्ध करायचं आहे की मी संत आहे, मी साधू आहे, माझा एवढा अभ्यास झालाय, किंवा मला इथे जायचं आहे, मला अशी यात्रा करायची आहे, किंवा मला परोपकार करायचा आहे, काहीतरी सिद्ध करायचं असेल मला, तर आचार्य म्हणतात तो अहंकार आहे, अहमभाव आहे. काहीतरी तर करायचं आहे मला, माझं नाव होईल असं करायचं आहे, किंवा मला मागून आठवावं कोणीतरी असं वाटत असेल तर तो अहमभाव आहे. तृष्णा पण कठीण आहे, अहमभाव पण कठीण आहे. आणि जर मला मनापासून वाटलं की अज्ञान माझं संपावं, कारण त्या ज्ञानासाठी तळमळ चालली आहे ना आचार्यांची सगळी, म्हणून अज्ञान ते मिरांधस्य ज्ञानांजल शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अशा गुरूंना मी नमस्कार करतो की ज्या ठिकाणी माझं हे अज्ञान राहणार नाही, आणि मला त्या क्षणी जिथे आहे तिथे मला शांत वाटेल. मग ह्या 3 स्तर आपल्याला बुद्धीचे पण कळले, आणि बुद्धीच्या स्तरानंतर अवस्था सुद्धा कळल्या. मग आता स्वतःला खरं म्हणजे आपल्याला जी तळमळ आहे ना, मी अशी आहे, मी तशी आहे, ही जी आहे ना ती ओळखण्याची लालसा आत्म्याला नाही. खूप महत्वाचा बदल आहे हा. आत्म्याला असं वाटतच नाही मी कोण आहे, तो म्हणतो मला अज्ञानातूनच मुक्त कर.
हे जे तुझं चाललंय ना सगळं, कारण जन्मापासून तू विसरलाय, मला विसरलाय. आपण आतापर्यंत बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आत्म्याला, शांततेला, आनंदाला विसरलो. आपण कल्पना करतो या गोष्टीची, करू शकतो. आता एवढ्या गोंधळामध्ये आपण निश्चितच कल्पना करू शकतो की आपण आनंदच विसरलोय, आपण समाधान विसरलोय, आपण शांती विसरलोय. तर तो आत्मा म्हणतो, थोडा वेळ, 24 तासातला 1 मिनिट मला दे. ह्या 1 मिनिटामध्ये जर तुझी निद्रा आणि समाधी अवस्था जर जाणवली, तुला काहीच नकोय मला आणि मला सिद्ध पण करायचं नाही, मला कोणाच्या समोर जायचं पण नाही, 1च मिनिट, त्याची का त्या जीवाला ओढ लागली तर ती ओढ बुद्धीची नसते, ती ओढ हृदयाची असते. त्या हृदयाला शांती मिळाली की ते इतकं शांत होतं की त्याच्या अपेक्षा नाही हे बुद्धीला सुद्धा आपोआपच पटतं. जे आतापर्यंत बुद्धीचं पटवावं लागत होतं हृदयाला, ते हृदय शांत झालं की बुद्धीला संकेत देतो की आता काही गरज होती का, किती शांत वाटलं, काय होतं आपल्याजवळ, काय दिलं त्याला कोणाला, पण काहीच नाही. फक्त 1 मिनिट स्वतःसाठी दिला. त्या स्वतःमध्ये श्वासावर नियंत्रण, जो श्वास खाली वर जातोय तेवढाच अंश माझा खरा आहे. तो जर संपला तर काही नाही माझ्या आयुष्यात. माझा एवढा मोठा देह, डोळे तसेच्या तसे, शरीर तसंच्या तसं, पण प्रत्यक्षात जर तो सुटला माझा श्वास, मग त्या श्वासाकडे बघायचं फक्त. कदाचित त्या श्वासातून काहीतरी मिळून जाईल, पण 1 मिनिट दिवसातून देऊ शकत नाही आपण. बाकी त्या सगळ्या सोपस्कार तर देहाचे करायचेच आहे, पूजा उपासना करायचीच आहे. पण आचार्य म्हणतात पूजा उपासनेला कसा अर्थ नाही हे मी चांडाळाच्या गोष्टीत तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे माझ्यासारखं जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर 1 मिनिट स्वतःला द्यावा लागेल. तुम्ही जर स्वतःला वेळ दिला, कारण त्याचा जन्म स्वतःसाठीच आहे. बाकी हे जे करतोय आपण ते कर्म प्रारब्धाचे, सगळ्यांसाठी कर्म, कोणाला खाऊ घातलं, पिऊ घातलं, परोपकार केला, शिकवलं, ते सगळं प्रारब्धानी, त्याच्या आणि आपले एकत्र ऋणानुबंध येतात. आपण ती गोष्ट करतो आणि करायलाही पाहिजे. प्रत्यक्षात आत्मा मुक्त आहे. आत्म्याला या बंधनात अडकवू नका म्हणतात, कारण आत्मा आनंद स्वरूप आहे. मुळात त्याचं स्वरूप आनंद आहे. सच्चिदानंद रूप जे भगवंताचं आहे तेच आत्म्याचं स्वरूप आहे. तोच अंश आपल्याला दिलाय. याची ओळख करणं म्हणजे तृष्णा, लालसा, इच्छा, सगळे फक्त इच्छेला थोडंसं धरून ठेवायचं आणि इच्छेच्या अनुषंगाने त्याला सांगायचं, हृदयाचं ऐकायचं. 1च मिनिट दे आणि 1 मिनिटाचे 10 मिनिटं, 10 मिनिटाचा अर्धा तास. आणि जीवाला एकदा का त्याची तळमळ लागली की तो म्हणतो मला त्याच्यातच आनंद मिळतो, दुसरं काही करावं वाटत नाही. हे वैराग्य त्याला येतं, जबरदस्तीने नाही, आपोआपच येतं, कारण त्याला सवय होऊन जाते हे चांगलं ऐकायची. मग आता एक गोष्ट, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजावून सांगते की जे मिळालंय खूप मोठं सूत्र आहे. जे मिळालंय ती देवाची इच्छा मानणे. जे मिळालंय ते देवाची इच्छा मानणे. जे मिळालं नाही ते माझ्या भल्यासाठी असणार. सोपी गोष्ट नाही आहे. दुःखामध्ये या गोष्टी घडत नाही, पण निदान कानावर सतत पडलं तर आपण ठरवू शकतो या सगळ्या गोष्टी की जे नाही मिळालं ते भल्यासाठी असणार. याचं तिसरं उदाहरण पहा. जेव्हा देव देतो, जेव्हा आता आपल्याला आत्म्याकडे, परमात्म्यापर्यंत जायचं आहे, म्हणजे तो परमात्मा म्हणजे देव म्हणजे ईश्वर कोण आहे. जेव्हा देव देतो तेव्हा आनंदी राहा, समाधान माना. हे पण नाही करत बरं आपण, तेव्हा अहंकार करतो. जेव्हा देव देतो तेव्हा आनंदी राहा आणि समाधान माना, कारण तो त्याचा प्रसाद आणि आशीर्वाद असतो हे आपल्याला माहिती नसतं. दुसरा मुद्दा, जेव्हा देव थांबवतो, काही देणं थांबवतो किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी थांबतं, तेव्हा थोडा धीर धरा, कारण ती सुरक्षा असते. त्यावेळी जर आपल्याला काही मिळत नाहीये, इतरांना मिळताना दिसतं, ती बुद्धी आपल्याला त्रास देते, त्याकडे लक्ष. 1 मिनिट जो आपल्याला द्यायचा आहे तेव्हा हा विचार करायचा आहे. ज्या रोज 1 मिनिटात काही ना काही तर घटना घडतीलच, अशा रोज 8 दिवस जरी आपण केलं, जेव्हा देव थांबवतो तेव्हा धीर धरा, कारण ती सुरक्षा असते आपली. कदाचित ते धीर न धरल्यामुळे काहीतरी वेगळं होईल हे त्याला माहिती आहे. हा विश्वास पाहिजे ना त्याच्यावर. तिसरं, जेव्हा देव उशीर करतो, आम्हाला आज पाहिजे मिळत नाही, तेव्हा विश्वास ठेवा, कारण ती परीक्षा असते. पहिल्यांदा म्हटलं आनंदी राहा, समाधान माना. दुसऱ्यांदा म्हटलं ती सुरक्षा असते. तिसऱ्यांदा म्हटलं ती परीक्षा असते. कशी की देव उशीर करतोय, आपल्याला पाहिजे तरी मिळत नाही, उशीर करतो, ती आपली परीक्षा घेतो, वर चढवतो आपल्याला. त्या ठिकाणी जर स्थिर राहिलो तर आपल्याला वर चढवतो. नंतर देव काही देतो, जेव्हा मगाशी देतो तेव्हा काय होतं समजावं. थोडंसं मिळालं, आज मी मागितलं आणि थोडं मिळालं समजून जायचं, सुरू झालंय देणं, अधिक देणार आहे. तो असं समजून जायचं. आज 1 दिलं ना, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. आज 1 मिळालं आपण मागितल्यावर, निश्चित समजा की चांगला वेळ सुरू झालाय, अधिक मिळणार आहे. तिसरं, जेव्हा तो शांत राहतो,
कितीही बोला त्याच्यावरती परिणाम होत नाही. आपले बोलणं काहीही कोणीही ऐकत नाही. सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा घडतं तेव्हा तो शांत जेव्हा असतो तेव्हा खात्री बाळगायची त्या ठिकाणी की तो ऐकतोय. ह्या सोप्या गोष्टी आहेत का सगळ्या? अतिशय कठीण आहे. जेव्हा तो ऐकत नाही असं वाटतं तेव्हाही 1 मिनिट त्याचं ध्यानातच राहायचं. तो ऐकत कसा नाही? तर त्यावेळी आपण तो ऐकतो आहे. आज नाही उद्या तो ऐकेल. आपण जसं म्हटलं ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काहीही करू शकतो. तसं आता मी म्हणतोय ना, कारण माझ्या आत्म्याला परमात्म्याला भेटायचं आहे आणि अद्वैताकडे आपण चाललोय. त्यामुळे सोप्या शब्दात सांगते की जर तो शांत राहत असेल तर खात्री बाळगायला पाहिजे आपण की तो ऐकतोय. त्याच्यानंतर आणि जर आपण जेव्हा तुटू लागतो, अगदी तुटलं, कोसळूनही पडो हे आकाश, अशा अवस्था आपल्या जीवनातल्या आहेत सगळ्या. याच्यापैकी देतो, देत नाही, उशीर लावतो, ऐकत नाही, हे सगळे घटक आपण अनुभवलेले आहे. त्यानंतर त्याने म्हटलं जर तुटू लागतो तर लक्षात ठेवा तो आपल्याला घडवतोय. ह्यापेक्षा अधिक उत्तम आपल्याकडून अपेक्षा. बोलत असो आपण जास्त बोलायचं नाही, कोणावर चिडत असो चिडायचं नाही, कोणतेही शब्द, कारण तो घडवतोय आपल्याला. त्या घडवण्यातून तो आपल्याला आपल्यापर्यंत खेचतोय. त्याच्यावरचा विश्वास जर ढळला नाही तरच साधक कसं करू शकतो. आणि जेव्हा हे सगळं घडत असताना शेवटी जर तू म्हटलं की तू जर म्हणाला ही सगळी तुझी इच्छा आहे, हे सगळं 7 स्टेपमध्ये जर म्हटलं हे सगळं तुझी इच्छा आहे असं जेव्हा म्हटलं तर देव म्हणतो आता सर्व काही तुझं आहे. जय जय रघुवीर समर्थ. इतक्या वेगवेगळ्या कसोटींवरती आपल्या जीवनामध्ये घडत असताना 1 मिनिट देवाला दिल्याशिवाय या गोष्टी कळणार नाही. म्हणजे परमात्म्याचा अंश जर आपण आहो आत्मा आपला, तर त्या आत्म्याला परमात्म्याशी बोलू तर दिलं पाहिजे दिवसात. इतर वेळी सगळ्याच लोकांशी जर बोलत राहिलो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला घडणार नाही. याला अगदी श्लोकांचा सुद्धा जेव्हा देव देतो आनंदी राहा, कारण ईशावास्यमिदम सर्व, ईशावाद्यमिदम सर्व हा त्याचा आधार आहे. मी मनाने नाही सांगत आहे की याचा आधार दिला देव. हे देणं हे कर्मफळ आहे आणि आनंद मानण्याचं कारण हे नाही की ते नाही मला मिळालं तर काय, हा ईश्वराच्या नियमामध्ये ढवळाढवळ आपण करू शकत नाही. पण हे सगळं केव्हा कळेल? जेव्हा मी एकटी एकांतात बसेन तेव्हाच. काही ना काही तर घडेल ना. जर मला काहीतरी मिळालं तर त्यांनी सांगितलं जे मिळालं आहे, जेव्हा देव देतो आनंदी राहा आणि समाधान माना की त्यांनी दिलं तो प्रसाद आहे, त्याचा आशीर्वाद आहे. कुठे म्हणतो आपण असं? मिळाल्यानंतर 7 घटना तर घडतातच दिवसभरात, म्हणजे महिन्याभरात आपण विचार केला तर या घटना घडतात. देव थांबवतो म्हटलं धीर धरा, ती आमची सुरक्षा आहे. म्हटलं घराच्या मला जायचंय काशीला, माझं स्वतःच उदाहरण आहे. काशीला जायचं ठरवलं आणि सगळ्या ठिकाणी पैसे वगैरे भरून झाले, नावांचं बुकिंग झालं आणि सगळं झाल्यानंतर मला नाही जाता आलं, पैसे भरून सुद्धा. काशीचं आता एवढं सगळं आपण याचं म्हणतो आणि काशी किती आवडीची गोष्ट आहे, सत्वगुण आहे तो, वाईट नाही. तिथे जायचं ठरवलं, वेळेवर 3 दिवसाच्या आधी माझं जमलं नाही. मी मनाला त्या दिवशी ठरवलं की सुरक्षा आहे ही आपली, काहीतरी मनाला आणि मनाला ठरवायचा अधिकार तर आपला आहेच. बाकी सगळ्या परिस्थितीवर बदल करू शकत नाही. पण मन जे विदीर्ण झालं की मला जायचंय काशीला आणि जाता येत नाही, तेव्हा बाकी मी त्यांना म्हटलं 2 मिनिटं शांत बसली आणि सांगितलं जसं देव मी त्याच्याच आधाराने लिहिले सगळे मुद्दे की जर मन थांबवत असेल देव कुठे जायला, सगळं ठरलंय आमच्या मनाने, मग त्याला असं म्हणायचं की तू थांबवतोय म्हणजे ती काय माझी काहीतरी सुरक्षा असली पाहिजे. कधीही अविश्वास नाही. कधीही अविश्वास जर ठेवायचा नसेल तर मग असं म्हणजे हा जो संकेत आहे रोजचा, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जर उशीर करतोय, मला आता उद्या जायचंय आणि तरी जाता येत नाहीये, उशीर होत असेल तरी विश्वास ठेवा, ती परीक्षा आहे. सगळं त्या देवामध्ये गुंफायला पाहिजे तर तो आत्मा खुश होतो, अन्यथा हा आत्मा खुश होत नाही. देव थांबवतो म्हटल्यावर धीर धरा, कारण ती सुरक्षा असते. कारण गीतेमधलं वाक्य आहे योगक्षेमम वहाम्य, मी वाहतो, तुम्ही विश्वास तर ठेवा, मी वाहतो तुमचा योगक्षेम, जे काय करायचंय ते मी करतो. जेव्हा देव उशीर करतो ती परीक्षा का म्हटलं, त्याचं कारण काय आहे की उशीर म्हणजे पात्रता वाढवली पाहिजे आपली पात्रता वाढवली तेव्हाच ते मिळेल, अन्यथा आधीच ते देव देत नाही. आपली आई देऊन देते, आपल्या आईचं प्रेम असतं, आपल्या घरामध्ये वडिलांचं प्रेम असतं, भावा बहिणींचं प्रेम असतं, ते देऊन टाकतात, ते परीक्षा घेत नाही. हे कडक आहेत, कारण आपल्याला उंच अवरोहण करायचं आहे त्यांना आत्म्याचं, त्यामुळे ते परीक्षा घेतात. श्रद्धावान लभते ज्ञान. कोणतीही गोष्ट बिना याची नाही आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. परीक्षा म्हणजे श्रद्धा टिकते का बघतो तो आधी. म्हणजे ही जे श्रद्धावान लभते ज्ञान भगवंत म्हणतात ना, तेव्हा म्हणतात श्रद्धा टिकते का बघतो. पहिला प्रश्न, टिकली का श्रद्धा, नाही दिलं त्याला तरी जर तो टिकत असेल, नंतर धैर्य टिकतं का बघू.
त्याचं धैर्य टिकतं का माझ्याकडे बघता, हा विचार एकांतात होऊ शकतो. हा विचार एकांतात होऊ शकतो, तेव्हा आत्म्याचं परमात्म्यापर्यंत काहीतरी विचार होऊ शकतो. तिसरं, त्याचा अहंभाव कमी होतोय का. मी जर दिलं नाही आणि त्याचा अहंभाव जर कमी झाला तर मी पटकन देतो. त्याचा अहंभाव तर कमी होऊ द्या असं म्हणतो तो नुसता तोंडानी की मी तुमचं ऐकतो, प्रत्यक्षात तो तसा वागत नाही, कारण त्याची तशी पात्रता वाढली नाही, म्हणून उशीर होतो. तिसऱ्यांदा काही देतो म्हणजे समजायचं अधिक देतोय. तो उपनिषद काय म्हणताय, नेह नानास्ते किंचित. ईश्वर कधीच अर्धवट देत नाही, क्रमाने देतो. आपल्यासारखं अर्धवट काम तो करतच नाही, क्रमाक्रमाने देतो. आपण तरी एक वेळ चुकू, आपण तरी विसरू, पण तो विसरत नाही. कारण सूर्योदय जसा हळूहळू होतो की नाही, तशीच कृपा पण हळूहळू होते. सूर्योदय जसा हळूहळू होतो पण नियमात होतो. सूर्योदय होतो शिस्तीत होतो, सूर्योदय होतो नियमात होतो. तशी कृपा पण मग त्यासाठी थोडं मिळालं तर मनाची चाचणी घेतो की हा पात्रता आहे का याची, हा मागतोय ते त्याप्रमाणे तो वागतोय का. ही त्याच्या उपनिषदातल्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे आपले साधे वाक्य सुद्धा उपनिषदाला कसे लागू पडतात. नंतर आसक्ती वाढतो का पाहतो, त्याचं काम झाल्यावर त्याची आसक्ती वाढतो का. आणि जेव्हा देव शांत राहतो तेव्हा खात्री बाळगा तो ऐकतो. तर तुरी अवस्था मौन, ईश्वर मौनात असतो. कारण ईश्वर कधी कोणाशी बोललाय. आणि आता हे तुकाराम महाराजांचे उदाहरण सांगतात ना, त्याच्यानंतर आपण सर्वसाधारण लोकांशी ईश्वर बोलला असं नसतं, पण आपण जर मौनात गेलो आणि तोही मौनाची भाषा ओळखतो, म्हणून 1 मिनिट तरी द्यायचं. त्या मौनामध्ये संकेत मिळतात म्हणे. मौनात जो व्यक्ती गेला, दुःखात असो सुखात असो, सुखातही त्याच्याजवळ डोळ्यातलं पाणी आणि दुःखातलं आपलं दुःख तो मौनात ओळखतो आणि याची उत्तरं मिळतात. त्या गोंधळामध्ये मिळत नाहीत उत्तरं. म्हणजे मौन म्हणजे दुर्लक्ष नाही करत तो, उलट आत्म्याचं आत्म्याशी बोलणं आहे. मौनात राहणं म्हणजे त्याचं आणि आपलं बोलणं आहे. एवढं तरी कमीत कमी जर केलं ना, तर आचार्य म्हणतात मी स्वतः आशीर्वाद देतो की तुम्हाला या प्रकृतीपणे आणि जेव्हा घडवतो म्हणतो ना आपण, जेव्हा तुटू लागतो तेव्हा तो घडवतो, तेव्हा लक्षात ठेव म्हणतो की देव घडवत असतो. म्हणजे त्याचं पण उत्तर आहे की देव तोडत नाही. उद्धरेत मानम, तुटणं म्हणजे जुना अहंकार. काय तोडतो आपला, की जुना अहंकार, जुनी ओळख. तो सारखा जुनं स्वतःचं नाव करतो ना, मी केलं, ते तुटेल. तो त्याचा अहंकार अहंभाव आहे तो तुटेल आणि ते तुटल्याशिवाय मी दिसणार नाही. आणि तिसरं म्हणजे जुनी भीती, माझं होत नाही, माझं काम करत नाही, अज्ञान आहे असं प्रत्यक्षात नाही. त्याच्यात जुनी भीती काढायची असेल तर देव तोडतो म्हणजे ह्या गोष्टी. मग आत्मा खुश होतो. आत्म्याला मुक्त करण्यासाठी, देहामधून मुक्त करण्यासाठी त्याला आत्ताच जिवंतपणे या सगळ्या पायऱ्यांवरून जर एकांतात जाऊन या गोष्टीचा जर विचार केला तर जसा शिल्पकार दगड फोडतो आणि मूर्तीला जन्म देतो, तसं आपला अहंकार, भीती आणि ओळख आपली जुनी सोडतो. जर व्यक्तीने सोडली तर बाकी आपली मूळ स्वरूपातली मूर्ती प्रगट होते. ती भगवंताला पाहिजे. मी पहिलेपासून तेच सांगते की आतून जे निघतंय ते भगवंताला आवडतंय, वरवरचं सगळं त्याला नको आहे. म्हणून या 7 प्रकारच्या कसोट्या आपल्या जीवनात घडत असतात. त्या 7ही कसोट्यांचा साक्षीदार जर आपण त्याला 1 मिनिटासाठी ठेवलं रोज आणि त्याचं कृतज्ञ भावनेने त्याला जर ते समर्पण केलं, मग आता शेवटची इच्छा कोणती आहे, की हे सगळं तुझी इच्छा आहे असं जेव्हा म्हणतो, सगळं तू आहे म्हटलं, तर मग ती अद्वैताची अंतिम अवस्था आहे. माझं स्वतःच असं काही नाही, जे काही आहे ते तुझं आहे. ज्या क्षणी ही इच्छा संपते, ज्या क्षणी सगळं तुझं आहे म्हणायला 7 पायऱ्या चढायच्यात आपल्याला. त्या 7 पायऱ्यानंतर चढल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं बाबा माझं पूर्ण जीवन तुझ्यासाठी समर्पित आहे, तू म्हणशील तसं घडतंय, मग तो वाटेल ते देऊ लागतो. मग तर आपण मागो किंवा न मागो ते द्यायला लागतो. कारण ती पात्रता त्या तिथपर्यंत. वडील सुद्धा म्हणतील, आता नवीन वडील म्हणतात की जर तू माझ्या मनाचं ऐकलं तर माझी प्रॉपर्टी देईन, अन्यथा मी देणार नाही. कारण आता जागृत झालेत आई वडील सुद्धा, जर तू मला सांभाळणार नाही तर मी हे पूर्वाकाळ आपोआप मिळणार आता मिळणार नाही कलियुगामध्ये. जर मुलांनी सिद्ध केलं आई वडिलांना सांभाळीन किंवा त्याचे जे कर्तव्य आहे ते करीन तर मी तुला देईन. तसं भगवंत म्हणतो जोपर्यंत तुझी पात्रता होत नाही तोपर्यंत मी तुला बहाल करणार नाही आणि जे देईन ते तुला सुद्धा समजणार नाही. त्यासाठी तुला 1 मिनिट तरी रोज माझ्याशी संवाद करावा लागेल. आणि माझ्याशी संवाद हा वेगवेगळ्या पातळींनी आपल्यासारखा साधारण जीव कसा करतो हे माझ्या बुद्धीप्रमाणे केलेलं हे निरीक्षण आणि ते म्हणजे उपनिषदांना लावून जेव्हा पाहिलं तेव्हा असं वाटलं हा योग्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण 1 मिनिटासाठी जरी विचार केला, एकाचे 2, 2चे 7, 7चे 10 मिनिटं आणि असे जर जास्त जास्त वाढत गेलं तर त्या व्यक्तीला क्षणाक्षणाचं सुख
मिळायचा त्याचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण त्यांच्याच कृपेने होईल. आपण कोण? अशा प्रकारचा जो प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला तर या सगळ्या प्रकारामध्ये तो शांतता शोधेल आणि खरं त्याचं ते मूळ रूप आहे. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.